आणि आता थेट जाऊया संत तुकाराम महाराजांचा रिंगण सोहळा तिथे पार पडतोय। अकलूजमध्ये हा सोहळा पार पडतोय। आपण थेट जाऊयात। दीपाली, हा सोहळा आता सुरू झालाय। सोहळ्याच्या सुरुवातीला पताकाधारी पुरुषांनी एक मोठं रिंगण मारलं, त्यानंतर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला आणि त्यानंतर विणेकरांचं रिंगण पूर्ण झाल्यावर आता होते अश्वांची दौड। सर्वात पुढे एक अश्वधारी अश्वाची दौड करतोय, त्याच्या मागोमाग बरोबर महाराजांच्या अश्वाची दौड पूर्ण होतीये। या अश्वाची दौड पूर्ण होत असताना इथला उत्साह, आनंदाचा डोह तयार झालाय। या आनंदाच्या लहरी अकलूजच्या माने विद्यालयाच्या प्रांगणावर आत्ता आपण आपल्या व्हिज्युअल्समध्ये बघू शकतोय। या आनंदाच्या लहरी संपूर्ण परिसरात उमटताय। इथला उत्साह कसा असेल याचं वर्णन करायचं झालं तर महाराजांचा अभंग आहे, आनंद तेथीचा मुकियासी वाचा, बहिर ऐकती कानी रे, आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय, तुका म्हणे वृद्ध तारुण्य रे। काही वेळापूर्वीच विणेकरी, अतिशय वयोवृद्ध विणेकरी सुद्धा या घोड्यांसारखेच, या अश्वांसारखेच दौड घेताना बघायला मिळाले होते। इथला आनंद अवर्णनीय आहे, विलक्षण आहे। नाचद पंढरीये जाऊ रे खेळिया, विठ्ठल रखुमाई पाहू रे। तर यांचा यामागचा मानस काय, तर खेळत खेळत विठ्ठल रखुमाई बघायची। पण त्याआधी आत्ता अश्वांची दौड पूर्ण झाली आणि महाराजांचा अश्व, जो आत्ता आपण आपल्या TV स्क्रीनवर बघू शकतोय, महाराजांचा अश्व, ज्याच्यावर असं मानलं जातं की महाराज स्वतः विराजमान असतात आणि स्वतः या रिंगणात वारकऱ्यांच्या साक्षीने दौड घेतात। या अश्वांच्या टापांखालची धूळ ही असंख्य वारकरी हे आपल्या मस्तकी लावण्यासाठी आतुर असतात। ही दौड आता पूर्ण झाली आहे। 3 फेऱ्या हे अश्व मारत असतात। यांच्या 3 फेऱ्या पूर्ण झाल्या। त्याआधी वारकऱ्यांनीही अशीच दौड घेतली होती आणि आता हा उत्साह शिगेला पोचलाय। याचं वर्णन करायचं झालं तर हा परमोच्च आनंदाचा क्षण आहे सर्व वारकऱ्यांसाठी, ज्याची ते प्रस्थानापासून वाट पाहत होते। काहीसा क्षीण आलेला असतो, काहीसा भाग आलेला असतो, पण हा भाग आणि हा क्षीण या रिंगणाच्या माध्यमातून गेलेला आहे आणि या ठिकाणी ऊर्जा ही पुन्हा एकदा या वारकऱ्यांनी सोबत घेतली आहे। या रिंगणाची एकमेकांच्या साथीने, एकमेकांच्या ऊर्जेची देवाणघेवाण त्यांनी केलेली आहे आणि ही ऊर्जा पुन्हा आज साठवून आता पुढच्या प्रवासाला सुरुवात होईल। तुर्तास हे रिंगण आता संपन्न झालंय। दीपाली, निश्चितच मयूर, अतिशय नयनरम्य डोळ्यांना दीपवणारा असा सोहळा आहे हा। अतिशय भक्तिमय असं वातावरण पाहायला मिळत आहे। विठ्ठल नामाचा गजर ऐकायला येतोय, हातात ध्वज पताका घेऊन वयोवृद्धांपासून अतिशय सगळी वारकरी मंडळी इथे उत्साहात हा सोहळा साजरा करताना दिसत आहेत। धन्यवाद मयूर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तुकोबांच्या पालखीचं 3रं गोल रिंगण पार पडलेलं आहे। या रिंगणात अश्वांच्या धावण्याचं विहंगम दृश्य आपण पाहिलं। त्यांच्या टापाखालची पवित्र माती कपाळाला लावण्यासाठी भाविकांनी प्रचंड मोठी गर्दी केली आहे। अकलूज इथलं गोल रिंगण सोहळा अतिशय उत्साहात पार पडला आहे।